नमस्कार मंडळी, फूड पॉइंट मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूरचा रस्सा किंवा याला तुम्ही ग्रेव्ही रस्सा सुद्धा म्हणू शकता। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 वाटी अख्खा मसूर चांगला शिजवून घेतला आहे। यासाठी मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या त्याच्या काढून घेतल्या आहेत। त्यानंतर आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 कांदा, 1 टोमॅटो, आलं लसूण आणि कोथिंबीर। तर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण कांदा, टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या व आलं आणि कोथिंबीर चांगली बारीक पेस्ट करून आपण याची घेणार आहोत। एकदम बारीक अशी पेस्ट आपण याची करून घेऊया। अशा प्रकारे आपण याची बारीक पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर आपण एक कढई गरम करायला ठेवली व त्यामध्ये मी 2 पळी तेल घातले। तेल चांगलं गरम झालं की आपण 5-6 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते इथं घालून घ्यायचं आहे। ते चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण का त्यातला कच्चापणा पूर्ण निघून जाण्यासाठी आपल्याला हे चांगलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे चटणी आणि रंगासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, यांना चांगलं परतून घेऊया आणि तेल सुटूसपर्यंत बघा तेल किती छान सुटलं आहे। आणि आता आपण शिजलेला अख्खा मसूर यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे। आणि हे आपण सगळं एकत्र करून घेऊया। अशा प्रकारे एकत्र करून घेतल्यानंतर आता आपण पहा रंग किती सुंदर आलेला आहे। आता चवीपुरतं आपण इथे मीठ घालून घेऊया। रंग खूप छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। मी इथं अर्धी वाटी जास्त पाणी घालून घेतले आहे, कारण अख्खा मसूर शिजल्यानंतर तो थोडासा घट्ट होतो, त्यामुळे मी आधीच एक अर्धी वाटी इथं पाणी घालून घेतले आहे। आणि आता आपण थोडी वरून कोथिंबीर घालून घेऊया। तर पहा इथं अख्खा मसूर किती छान झालेला आहे, त्याला तर्रीसुद्धा छान आलेली आहे, चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। जर माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।